ठीक आहे. सो नेक्स्ट आपण या ठिकाणी फ्रॉम द केमिस्ट्री चॅप्टर नंबर 1 सॉलिड स्टेट आपण ह्याच्यामध्ये युनिट सेल बघूया. युनिट सेल काय आहे. आता थोडक्यात युनिट सेल म्हणजे काय की समजा हे जे स्ट्रक्चर आहे समजा ह्याला आपण या ठिकाणी युनिट सेल सांगू शकतो. समजा हे जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण या ठिकाणी युनिट सेल सांगू शकतो. अँड द युनिट सेल हॅव्हिंग द 8 corners, that is 1 2 3 4 5 6 7 and 8. Suppose this matchbox is an example for the unit cell because it having also the 8 corners, that is 1 2 3 4 5 6 7 and 8. So unit cell, there are 4 type of the unit cell, that is 4 types of unit cell. Very first one is simple unit cell. The next one is body centered unit cell, and third one is face centered unit cell, and the last one is, that is a base centered unit cell. These are the 4 types of the unit cell. Simple unit cell is also called as the SC, that is short form for the simple unit cell. For the body centered unit cell, that is a BCC. For the face centered unit cell, that is the FCC. So in simple unit cell, the the particles are present at the 8 corners. So in this system, the particles are present at its corners, and there are 8 corners in a cubic cell किंवा युनिट सेल. की जे युनिट सेल आहे त्याच्यामध्ये किती ह्याचे कॉर्नर्स जे आहेत ते किती आहेत 8 कॉर्नर्स आहेत. मग ह्याच्यामध्ये काही पार्टिकल्स असतील ते किती असतील मग 8 पार्टिकल्स असतील, कारण की या ठिकाणी जे काही कॉर्नर्स आहेत ते किती आहेत 8 कॉर्नर्स आहेत, आणि जे पार्टिकल्स आहेत ते कुठे प्रेझेंट कॉर्नर्सला पार्टिकल्स प्रेझेंट आहेत. सो ह्याच्यामध्ये काही पार्टिकल्स असतील ते किती असतील, देयर विल बी प्रेझेन्स ऑफ 8 पार्टिकल्स. आय होप सगळ्यांना समजलं असेल की जे सिंपल युनिट सेल आहे ह्याच्यामध्ये काय आहे, देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 8 पार्टिकल्स बिकॉज द पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट इट्स कॉर्नर्स अँड देयर आर 8 कॉर्नर्स. सो देयर विल प्रेझेन्स ऑफ 8 नंबर ऑफ पार्टिकल्स इन अ सिंपल युनिट सेल. नेक्स्ट वन इज अ बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड युनिट सेलमध्ये काय आहे की पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट दी 8 कॉर्नर्स and one particle will present at the center of body. आता समजा या ठिकाणी हा जो समजा पार्ट आहे तो काय आहे सेंटर ऑफ बॉडी आहे. मग समजा जे काही 8 कॉर्नर्स आहेत 8 कॉर्नर्सला 8 पार्टिकल असतील, आणि या ठिकाणी जो सेंटर ऑफ बॉडी आहे या ठिकाणी समजा जो काही बॉडी सेंटर असेल या ठिकाणी 1 पार्टिकल असेल. मग 8 + 1 किती 9. सो 8 + 1 इज इक्वल टू 9 पार्टिकल्स. So 9 particles are present at the body centered unit cell. Next one is the face centered unit cell. आता face centered unit cell मध्ये काय आहे की the atoms are or the particles are present at the faces. आता फेस किती आहेत along with किंवा in addition to its particles present at its corners. मग या ठिकाणी जे काही फेस आहेत फेस किती आहेत 1 2 3 4 5 and 6 means what, there is a 6 faces and 8 corners. 8 corners सगळ्यांना माहिती आहे. सो या ठिकाणी 8 पार्टिकल्स असतील ते कॉर्नर्सला असतील, आणि फेस किती आहेत 6 फेस आहेत. म्हणजे प्रत्येक फेसमध्ये 1 पार्टिकल असेल, म्हणजे किती आहे जर 6 फेसेस असतील तर पार्टिकल किती असतील मग 6 पार्टिकल्स असतील. सो 8 + 6 इज इक्वल टू 14 पार्टिकल्स. आता नेक्स्ट बेस सेंटर्ड युनिट सेल. आता या ठिकाणी बेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये काय सांगितलंय की जे काही 8 कॉर्नर्स जे काही पार्टिकल्स आहेत 8 पार्टिकल्स आहेत या ठिकाणी, पण जे कॉर्नर्स जे 8 पार्टिकल्स आहेत ना ते आहेत. आता नेक्स्ट जे अपोजिट साइड असतील फेसच्या
त्या ठिकाणी 2 पार्टिकल असतील. समजा एक हा वाला आणि या साईडची जी काही अपोजिट साईड असेल ती कोणती असेल, इकडची असेल. मी एक पार्टिकल इकडनं असेल आणि एक पार्टिकल या साईडला असेल. सो किती 2. सो 8 + 2 = 10 पार्टिकल्स. सो बेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये ठिकाणी किती असतील, 8 पार्टिकल्स असतील, 10 पार्टिकल्स असतील. म्हणजे 8 पार्टिकल्स जे आहेत ते कुठे आहेत, कॉर्नर्सला प्रेझेंट आहेत. आणि 2 पार्टिकल्स असतील ते 2 ऑपोजिट फेसला असतील. ऑपोजिट फेस म्हणजे कोणतं, समजा एक हे फर्स्ट वाला आहे, त्याचं ऑपोजिट कोणतं असेल, बॅक साईड वाला असेल. जसं आपण ऑपोजिट हे घेतलं त्याच्या ऑपोजिट कोणतं असेल, हे ऑपोजिट फेस असेल. ठीक, क्लिअर. सो आपण पुढचं बघूया, क्युबिक सिस्टम. आता क्युबिक सिस्टम हॅव्हिंग द 3 टाइप्स, having the 3 types. Same as like the unit cell. The first one is simple cubic unit cell. Next one is body centered cubic unit cell, and the last type is a face centered cubic युनिट सेल. मी समजा हाही जो शॉर्ट फॉर्म असेल ह्याला आपण AC सांगू शकतो, ह्याला आपण BCC सांगू शकतो, आणि हा जो आहे तो कोणता असेल, FCC, ह्याला पण या ठिकाणी सांगू शकतो. सो या ठिकाणी पण सेम ॲज लाईक दिस आहे की सिंपल क्युबिक युनिट सेल. आता ह्याच्यामध्ये पार्टिकल्स किती आहेत, आता या ठिकाणी पण समजा कॉर्नर्स जर समजा या ठिकाणी जर समजा हे काय, हे युनिट सेल आहे. सो इट हॅव्हिंग द 8 नंबर ऑफ कॉर्नर्स. सो इन दिस सिस्टम or in this type, the particles are present at its corners and there is a 8 number of corners. So particle किती असतील, 8 particles असतील. सो या ठिकाणी किती आहेत, 8 particles आहेत. नेक्स्ट, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल ह्याच्यामध्ये पण सेम ॲज लाईक धिस की समजा जे काही 8 पार्टिकल्स असतील ते कुठं असतील, कॉर्नर्सला 8 पार्टिकल असतील. आणि जो 1 पार्टिकल असेल तो कुठं असेल, ॲट द सेंटर ऑफ बॉडी. बॉडी सेंटर त्या ठिकाणी काय असेल, 1 पार्टिकल या ठिकाणी असेल. सो 8 + 1 = 9 पार्टिकल. नेक्स्ट, फेस सेंटर्ड क्युबिक्स युनिट सेल. आता समजा फेस सेंटर जे काही 8 पार्टिकल्स आहेत, कॉर्नर्सला आहेत 8 पार्टिकल्स, कॉर्नरला प्रेझेंट्स आहेत. सो 8 आणि प्लस फेस सेंटर. मग फेस किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे फेस किती आहेत, 6. सो 8 + 6 दॅट इज 14 पार्टिकल्स. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट, नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. आता जे समजा युनिट सेल असेल त्या पर युनिट सेलमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत. सो या ठिकाणी समजा फर्स्ट आपण घेऊया या ठिकाणी SC, ज्याला आपण काय सांगतोय, सिंपल क्युबिक युनिट सेल. मग SC मध्ये या ठिकाणी जे काही नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल असतील ते किती असतील, 1 पार्टिकल असेल. हे आपण लक्षात ठेवायचं. 1 कसं येत आहे, 1/8 × 8. हा आणि हा कॅन्सल होईल. मी किती आहे या ठिकाणी, 1 पार्टिकल. हे लक्षात ठेवायचं. सो SC दॅट इज अ सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये किती असेल, पर युनिट सेल मध्ये देयर इज द प्रेझेन्स ऑफ 1 पार्टिकल. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट जो आपला समजा आहे तो कोणता आहे, BCC. सो इन दिस BCC, बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल मध्ये पर युनिट सेल मध्ये जो काही ॲटम्स असतील किंवा जे पार्टिकल्स असतील ते किती असतील, 2 पार्टिकल्स असतील पर युनिट सेल मध्ये. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलच्या पर युनिट सेल मध्ये जे काही पार्टिकल्स असतील ते किती असतील, 2 पार्टिकल्स असतील. हे लक्षात ठेवायचं. आणि C वालं कोणतं आहे या ठिकाणी, FCC. आणि FCC मध्ये जे काही नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल असतील ते किती असतील, 4 पार्टिकल असतील. हे लक्षात ठेवायचं.
ठीक आहे. तर आपण या ठिकाणी बघितलं की व्हॉट इज द युनिट सेल अँड व्हॉट्स आर इट्स टाइप्स. नेक्स्ट आपण बघितलं क्युबिक सिस्टम अँड देअर टाइप्स अँड द नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. ओके, थँक्यू.